नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. तर यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा जी आहे तर ती 29 जून म्हणजेच सोमवारी या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते आणि या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व मानले जाते आणि ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. तर वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो, कारण की या दिवशी अगदी आपण नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली तर ते 2 ते 3 रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि हे जे रंग आहे ते अतिशय शुभ फळ देणार आहेत. प्रत्येक रंगाचे मी तुम्हाला महत्त्व पण सांगणार आहे. बघा, ज्यासोबतच काही रंग शुभ फळ देतात त्यासोबतच काही रंग जे 3 आहेत त्या 3 रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचा आपल्याला फळ अजिबात मिळणार नाही, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मकता लहरी निर्माण होऊन पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ कसे मिळवता येणार आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा व्हिडिओ करा नक्की. तर आता ऐका, वटपौर्णिमा 29 जूनला सोमवारी आली आहे. 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 ते 10:40 अतिशय शुभ मुहूर्त आहेत. आणि म्हणून शक्य असेल तर या शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर या दिवशी राहुकाळसुद्धा आहे, तर तो राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही खूप जर मनापासून शुभ मुहूर्तावरती केली तर ती खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून तुम्ही याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि बघा, वटपौर्णिमेची पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आत करायची आहे. फार उशिरा महिलांनी पूजा अजिबात करू नका, कारण काय करतो आपण सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे चुकीचं सुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो. आणि बघा, स्त्रिया ज्या आहे त्या मस्त साडी वगैरे घालून, आपण दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करत असतो. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, सावित्री पौर्णिमेला शुभ रंग जे आहेत तर ते घातल्यामुळेच आपल्याला लाभ होत असतो. त्यासोबतच बघा, बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची खूण असते, तर या बाबतीतसुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजे. आता हे जे रंग आहे ते घातल्यामुळेच सकारात्मकता लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत असतं. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की ऐका. तर बघा, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी आपण अर्पण करतो, हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग जो आहे तर तो सगळ्यात उत्तम मानला जातो. आणि हिरवा रंग हा जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपलं सौभाग्य जे आहे तर ते वाढत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि शिवशंकर आणि निसर्गाचा एक जवळचं म्हणजे नातं निर्माण होतं. तर त्यामुळे आपल्याला बघा, श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत, पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसायचं, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा.
तर पिवळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो आणि हा रंग जो आहे पिवळा रंग तो आपल्या गुरूंशी सुद्धा संबंधित असतो आणि म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीमधले काही गुरुग्रह हे सुद्धा बलवान होतं. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो आणि त्यातील हळद म्हणजे हळदीचा जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसा, कारण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि तर आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करते आणि म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. वटवृक्षाची पूजा नक्की करा, यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे. तर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे लाल. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तीसुद्धा तुम्ही नेसू शकता, कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप म्हणजे शुभ मानला जातो. आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरतो, कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातला त्यात माता लक्ष्मीला लाल रंग खूप जास्त प्रिय आहे. तर हा लाल रंग माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचे वस्त्र हे नक्कीच परिधान करू शकता. म्हणजे तुम्हाला मी जे काही हे सांगते रंग त्यातली कोणतीही एक जरी एखादी तुम्ही साडी नेसली तरी चालणार आहे. आणि त्याच्यासोबतच बघा ही गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगातच असतं. तर लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी नेसू शकता. तर ही एक सकारात्मकता ऊर्जा याच्यातून मिळत असते आपल्याला. त्याचबरोबर पुढचा रंग जो आहे तर तो आहे केसरी रंग. केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालासारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेचे ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान याचे देखील प्रतीक आहे. तसेच केशरी रंग देवी शक्तीने प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मकता ऊर्जाही प्रभावित होत असते. त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते आणि म्हणूनच तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता वटपौर्णिमेला. आणि यानंतरचा पुढचा रंग म्हणजे बघा गुलाबी रंग. गुलाबी रंगसुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं जे नातं आहे तर ते घट्ट होतं. याशिवाय बघा जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी, चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाचे साडी तुम्ही घालू शकता किंवा ड्रेस घालू शकता. पण शक्यतो आपण सुवासिनी महिला आहोत तर आपण साडीच नेसली पाहिजे. तर वटपौर्णिमेला बघा महिलांनी साडी नेसण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रत्येक रंग जो आहे तर त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मकता, नकारात्मकता शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर सुद्धा परिणाम होतो. आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितले आहे तसेच त्याचे महत्त्वसुद्धा सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला जमलं हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर आतापर्यंत जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणतीही विचार न करता नेसू शकता. हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचं, कोणत्या रंगाची ज्या साड्या आहेत त्या आपण बघा नेसायच्या नाही आहेत. सुवासिनी स्त्रियांनी माहीतच असेल तुम्हाला, पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळा, पांढरा आणि यासोबतच अगदी डार्क निळा हे जे रंग आहेत तर ते 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. बघा पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. पण बघा वटपौर्णिमेचा सण आहे, या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही आहे. काळा रंग हा नकारात्मकता शक्ती खेचून घेतो. आता हे जे रंग आहे याच्याने अशुभ परिणाम होतात.
पूजा जी आहे तर ती आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही. किती मन लावून पूजा केली तरी त्याचं फळ मिळत नाही. तर त्याचं मागचं हे कारण आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा आजकाल ज्या रंगाची बांगडी आपण घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या आपण घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून तुम्ही घालायच्याच आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाची काचेची किमान 6 तरी बांगड्या तुम्ही नक्की घालायचा प्रयत्न करा. आणि नंतर जरी पूजा झाली तुम्ही काढून ठेवल्या तरी चालणार आहे. पण वटपौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही बांगडी नक्की घाला. कारण की हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. शक्यतो या दिवशी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या तुम्ही घालवू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना अतिशय महत्त्व मानलं जातं. कारण की बघा हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते. त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घालायचा प्रयत्न करा. यानंतरचं आहे टिकली. तीसुद्धा तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसेच महिलांनी या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊन देऊ नका. तर काही गोष्टींचं नक्की आपल्याला पालन करायचं आहे आणि काही गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहेत. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहात तर त्यामुळे वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका. कारण हे जे व्रत आहे तर हे खूप जास्त पवित्र व्रत मानलं जातं. सर्व व्रतांमध्ये हे व्रत खूप शुभ असतं. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे. तसेच बघा तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरी तुम्ही हे व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर व्रत करू शकता. आणि जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्हाला पूजा करता येणार नाही. म्हणजे सुतक विटाळ वगैरे असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही. फक्त तुम्ही व्रत करू शकता. तर महिलांनी या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसायची आहे किंवा आपल्या लग्नातला जो काही शालू असेल किंवा नवीन असेल दुसरी साडी कोणती ती तुम्ही घालू शकता. हिरवा चुडा घालायचा आहे, कपाळावरती टिकली लावायची आहे, आपल्या भांगेमध्ये कुंकू लावायचं आहे, मंगळसूत्र, त्याचबरोबर पायामध्ये जोडवी, पैजण असं 7 शृंगार तुम्हाला करून पूजा करायची आहे अशी धार्मिक मान्यता आहे. तर बघा ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तुम्हाला तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्की रिप्लाय देईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समोर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.